स्वराज्य दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। रायगड जिल्ह्यामध्ये मान्सूनचा दमदार आगमन झालेला आहे। मे महिन्याच्या शेवटी कोकणामध्ये मान्सूनची चाहूल लागायला सुरुवात होते। मात्र पूर्ण जून महिना गेला तरी मान्सून रायगड जिल्ह्यामध्ये दाखल झाला नव्हता। आता मात्र मान्सूनने कमबॅक केलेला आहे। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरींमध्ये रायगड जिल्ह्यामध्ये पावसाचं आगमन झालेलं पाहायला मिळतंय। तुम्ही माझ्या उजव्या साईडला पाहू शकता, ही सावित्री नदी आहे आणि सावित्री नदी मात्र दुथडी भरून वाहताना पाहायला मिळत आहे। रायगड जिल्ह्यामध्ये आंबा नदी असेल, या नदीने देखील धोक्याची पातळी ओलांडली आहे। त्याचप्रमाणे प्रशासनाने रायगड जिल्ह्यातील 7 तालुक्यांमध्ये अंगणवाडी असतील, बालवाडी असतील, माध्यमिक शाळा असतील यांना देखील या ठिकाणी सुट्ट्या जाहीर केल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र या पावसाच्या आगमनामुळे रायगड जिल्ह्यातील शेतकरी हा पूर्णतः सुखावल्याचं पाहायला मिळते। शेतीमधले कामं जरी खोळंबले असले तरी मात्र या पावसाच्या पुनरागमनामुळे कोकणातील म्हणा रायगड जिल्ह्यातील शेतकरी हा पूर्णतः सुखावल्याचं पाहायला मिळत आहे। 3 तासासाठी रायगड जिल्ह्यामध्ये प्रशासनाने रेड अलर्ट जारी केलेला आहे। नदीकाठची जे गावं आहेत, शहर आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। त्याचप्रमाणे जे डोंगर माथ्यावरती दरग्रस्त गावं आहेत त्यांना देखील प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळत आहे। स्वराज दर्शनासाठी तुकाराम सोळंकी, महाड, रायगड।